माझं वय 70 आहे. ओके मी मल्टिपल मायलोमाचा पेशंट आहे. ओके. शरीर संबंध आला तर चालतो का? अच्छा 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 व्हेरी गुड. मला एक आता सध्या सांगा की तुम्हाला काही संबंध ठेवण्यासाठी काही अडचण आहे का, कमजोरी आहे का, किंवा काही कठोरता येत नाही का, असं काही आहे का? नाही, आता ते मला मल्टिपल मायलोमा असल्यामुळं पार्टनरला ते ट्रान्सफर किंवा अच्छा, म्हणजे मल्टिपल मायलोमा असल्यामुळे तो तुमच्या पार्टनरला ट्रान्समिट होईल का, त्या भीतीमुळं तुम्ही सध्या थांबलेले आहात, बरोबर आहे? बरोबर आहे. चालेल, सांगूया तुम्हाला, नक्की सांगतो मी. किती छान प्रश्न आहे पहा. मल्टिपल मायलोमा कॉमन पर्सनला देखील माहित नसेल. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असतो. काय आहे सांगूया आपण. बऱ्याचदा काय असतं, वेगवेगळ्या प्रकारचे, इव्हन मी कॅन्सरचे सांगतो. बऱ्याचदा मेलला मल्टिपल मायलोमा आहे किंवा फिमेलला एखादा सर्व्हायकल कॅन्सर आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही प्रकारच्या आजारामुळं फक्त एकच सांगेन, जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन असतात, उदाहरणार्थ एड्स आहेत, HIV आहेत, हे जेव्हा त्या सिक्रेशनमध्ये येतात तेव्हाच ते एकापासून दुसऱ्याला होत असतात. असा मल्टिपल मायलोमा कॉन्टॅक्ट केल्यामुळे त्या ठिकाणी होत नसतो. पण त्यामध्ये तुम्हाला काही कारणामुळं ही भीती जर मनात असेल आणि त्यामुळे कमजोरी असेल तर सेक्सॉलॉजी भेटा. अधिक माहिती तुम्हाला मिळेल आणि आमच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात याची विस्तृत माहिती आहे. तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही. तुम्ही तुमचं स्वतःचं आयुष्य, तुमच्या पार्टनरचं आयुष्य अतिशय नॉर्मल पद्धतीने जगू शकता. खूप छान आणि खूप सुंदर प्रश्न.